कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होतीये। कल्याण डोंबिवलीत एकाही पक्षाने आतापर्यंत आपली अधिकृत यादी जाहीर केलेली नाही। कल्याण डोंबिवली अद्याप युतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तिकिटांसाठी अंतर्गत चढाओढ दिसून येते। त्यातच वॉर्डांचं आरक्षण बदलल्यानं तिकीट वाटपाची डोकेदुखी आणखी वाढली आहे। युतीबद्दल साशंकता असली तरी निम्म्या जागा वाटून घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र निवडणुकीत उतरणार आहेत। त्यांच्याही याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या गोटातही अस्वस्थता आहे। एकूणच आज खऱ्या अर्थानं आता रणधुमाळीला सुरुवात होतीये। उमेदवारांची यादी अजून जाहीर नाहीये, त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार कशी गर्दी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती तसंच आघाडी दोन्हीकडनं अजून उमेदवारी यादी जाहीर झालेली नाहीये। मनसेनेही आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाहीये। त्यातच 27 गावांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकूणच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीला आजपासून खऱ्या अर्थानं रंग चढायला सुरुवात होणार आहे। आपण या एकूणच आजच्या दिवसाच्या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत कल्याण डोंबिवलीतून आपल्या सोबत आहेत, तर प्रताप नाईक कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत। आपण जाऊयात कपिलकडे सुरुवातीला। कपिल, आज उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये, उमेदवार याद्या अजून जाहीर झालेल्या नाहीत, कसा प्रतिसाद मिळतोय, काय सध्या चित्र पाहायला मिळत आहे? भूषण, आज पहिलाच दिवस आहे आपल्या फॉर्म भरण्याचा आणि आपण त्या ऑफिसच्या बाहेर उभे, कार्यालयाबाहेर उभे आहेत। तुम्ही बघू शकता हेच ते कार्यालय आहे जिथे कल्याण डोंबिवलीची फॉर्म भरण्यात येणार आहेत इलेक्शनचे। परंतु सध्या कोणाचीच इथे गर्दी दिसत नाहीये, कोणताही पक्ष इथे दिसत नाहीये, अजून सुरुवात झाली नाहीये फॉर्म भरायला। पण आजच्या दिवसानंतर मात्र इथे गर्दी दिसायला सुरुवात होणार आहे, कारण की कोणीच यादी आपली डिक्लेअर नाही केलेली आहे। ना सेना असो, ना बीजेपी असो का मनसे असो, कोणीच यादी डिक्लेअर केलेली नाही। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे का जी संघर्ष समिती आहे हिने या पूर्ण समितीने कालच निर्णय घेतलेला आहे काय पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे आणि जे कोणी इथे फॉर्म भरायला येतील, सेनेचे असो, मनसेचे असो की भाजपाचे असो, जे 27 गावांमध्ये जे फॉर्म भरायला येतील त्या पूर्ण लोकांना आम्ही फॉर्म भरू देणार नाही अशी ठाम भूमिका यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मोठा राडा इथे होऊ शकतो, संघर्ष समिती विरुद्ध सर्वपक्षीय असा हा राडा असू शकतो, किंवा मग खास करून सेना विरुद्ध संघर्ष समिती असा हा राडा असू शकतो। त्या सुभाष भोईर आहे, सुभाष भोईरच्या जे आमदार आहेत त्यांच्या अतिरिक्त हा एरिया येतो, पुणे 27 गावं येत आहेत, त्यामुळे त्यांची खूप मोठी भूमिका असणार आहे। आणि संघर्ष समितीबरोबर ते दोन हात कसे करतात, कसे फॉर्म भरून येतात आपल्या उमेदवारांकडनं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। भूषण, नक्कीच कपिल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारच आहे, कारण संघर्ष समितीनं इशारा दिलाय कोणी फॉर्म भरू नये, जे कोणी फॉर्म भरत असतील त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू। कपिल, तुमच्याकडे पुन्हा येतो, जाऊयात कोल्हापूरला। प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रताप, आज निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होतीये, काय चित्र पाहायला मिळते कोल्हापुरात? काय कारणास्तव आपण प्रतापशी बोलू शकत नाहीये, संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। आपण पाहतोय आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये। कोल्हापूर महानगरपालिकेचे उमेदवार याद्या जाहीर झाल्या असल्या तरी अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार भाजपने दिल्यामुळे एक खळबळ खरं तर माजली। आपल्याच निर्णयाला भाजपने हरताळ फासल्याची चर्चा कोल्हापुरात आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये आज सुरुवात होतीये, मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करायला तिथे आलेलं दिसत नाहीये, शुकशुकाट दिसतोय कार्यालयामध्ये। त्यामुळे आता ही खरं तर आजपासून ही रणधुमाळी सुरू होतीये, मात्र याची नांदी आपण जर पाहतोय तर ती शांततेत झाल्याचं दिसतंय। उमेदवारी अर्ज दाखल करायला अजून उमेदवार तिथे दाखल झालेले नाहीयेत, कारण उमेदवार याद्याच कल्याण डोंबिवलीतल्या जाहीर झालेल्या नाहीयेत। त्यामुळे उमेदवारांमध्येही संभ्रम आहे, आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही। त्यामुळे एकूणच संभ्रमाच्या वातावरणात आता कधीपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात कोल्हापूरला। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रताप, काय सध्या चित्र आहे, आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होतीये? नक्कीच खऱ्या अर्थानं आजपासूनच निवडणुकीची ही धामधूम आहे ती सुरू झाली असे म्हणायला काही हरकत नाही। त्याचं कारण असं आहे की आजपासूनच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। भूषण, आपण बघतो की निवडणूक कार्यालय जे आहेत उपकार्यालय त्या ठिकाणी लगबग उमेदवारांची पाहायला मिळायची सकाळपासूनच, पण यंदा मात्र या निवडणूक कार्यालयामध्ये कोणीही अजून आलेलं नाही। त्याचं कारणच असं आहे की सगळ्यांनी अर्ज ऑनलाईन भरायचा असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या घरात थांबून हा अर्ज भरू शकतो किंवा नेट कॅफेवर जाऊन हा अर्ज भरू शकतो। त्यामुळं निवडणूक कार्यालयावरचा जो काही भार आलेला तो काय थोडासा कमी झालेला दिसतो या सगळ्या एकूण प्रक्रियेमुळे।
त्याच्यामुळं एकूणच आपण बघतो की अनेक पक्षांनी उमेदवारी अजूनही जाहीर केलेली नाही, त्याच्यामुळे अनेक उमेदवार या कुठल्या पक्षाचं तिकीट मिळतंय या प्रतीक्षेत आहेत. तर अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. त्यांनी मात्र आता सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर तो अर्ज घेऊन या ठिकाणी जे कोल्हापूर शहरामधले 7 उपकार्यालय आहेत निवडणुकीचे, त्या ठिकाणी घेऊन ते त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. कदाचित ते आज करतील की उद्या करतील याच्याबद्दल काही सांगता येत नाही, पण उमेदवारांची जी एकूण धाकधूक जी आहे ती सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करत असताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबर एक उमेदवार घेतोय आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षानं उमेदवारांना कशा प्रकारे अर्ज भरायचा याचं सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. एकूणच बघतोय की आजपासून सुरू झालेली ही अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती 13 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये किंवा ऑनलाईन फॉर्म भरत असताना खूप मोठा अवधी त्यांना मिळालेला आहे. त्यामुळं कुठलाही उमेदवार घाई गडबडीनं अर्ज दाखल करण्यासाठी किंवा अर्ज भरताना दिसत नाही आहे. भूषण, खरंय प्रताप, आपण पाहतोय की अजून बऱ्याच पक्षांनी आपले उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नाहीयेत. त्यामुळे ही ऑनलाईन प्रक्रिया आता या उमेदवारांसाठी सोयीची ठरते की गैरसोयीची ही काय येत्या काळात ठरेलच. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रताप. त्याचबरोबर कपिल, आपले धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.